चांगल्या प्रकारे साखरेचं शोषण होऊन रक्तातील साखर कमी होऊन जाते. म्हणजे इथे सेन्सिटिव्हिटी मेंटेन करण्याचं काम कोण करत असेल तर योग अभ्यास करतो एका अंगानं. दुसरं अंग असं आहे, जो माणूस योगाभ्यास करतो त्याच्या जीवनामध्ये आपोआपच एवढी सुसंगता, एवढी सुसूत्रता येते की त्याला हे नीट कळायला लागतं की आपण काय खावं आणि काय खाऊ नये. म्हणजे किती स्वीट खावं हे त्याला आपोआपच कळतं. बघा, योग हा नुसता आसन आणि एका अँगलनं काम करत नाही, मानसिकता बदलवतो तो. आपण अनावश्यक जर मी म्हटलं ना चरत जातो आपण, तर ते चरणं बंद होऊन जातं. मग जेव्हा पाहिजे तेव्हाच आपण खातो. म्हणजे एका अर्थानं काय करतो, शरीरावरती किंवा त्या आपल्या पॅनक्रियाजवरती एक प्रकारचा जो अतिरिक्त ताण असतो तो आपोआप कमी होतो. म्हणजे जेव्हा गरज पडेल तेव्हा ग्लुकोज म्हणजे आपण जेवण करतो आणि त्यानुसार त्याची रिस्पॉन्स चालतो, इन्सुलिनचं सिक्रिशन किंवा त्यांचं ॲब्झॉर्प्शन. आणि आपण चरतच राहिलो तर काय होतं, इन्सुलिनचं सिक्रेशन कायम कंटिन्यूली राहतं. मग काय होईल, एक्झॉस्ट होणार नाही का आपली पॅनक्रियाज? 100% ती थकून जाईल. म्हणजे जी इन्सुलिन सिक्रेशन आपलं 60, 70, 80 वर्षापर्यंत चालायला पाहिजे ते 35, 40 वर्षापर्यंत थकून जातं अक्षरशः. आणि त्याच्यानंतर म्हणतं हात जोडतो, तुम्ही आणि तुमचं शरीर बघून घ्या काय करायचं. अशाच पद्धतीचा रेस्पॉन्स येतो ना. ते बोलत जरी नसलं तरी तशा पद्धतीचे ते सूचना देत राहतं. योगाभ्यासाने हे रिव्हर्स होतं. साखरेचं प्रमाण आपण कमी घेतो. ऑप्टिमायझेशन इफेक्ट जे असतो, मेटाबॉलिझम जो असतो तो व्यवस्थित व्हायला लागतो. साखरेचं प्रमाण ऑटोमॅटिक कमी व्हायला लागतं. योगामुळे ताणतणावाचं सुयोग्य व्यवस्थापन झाल्यामुळं जो शरीरामध्ये फ्लाईट किंवा फाईट रेस्पॉन्स हा ऑटोमॅटिकली जनरेट होत असतो, सिम्पॅथेटिक सिस्टम आपल्या शरीरातली ॲक्टिवेट झाल्यामुळे, तर तो ताणतणाव शांत झाल्यामुळे आपोआपच आपल्या शरीरामध्ये साखरेचं प्रमाण जे वाढलेलं असतं ते आपोआप कमी होतं. म्हणजे नुसतं खाल्ल्यानेच साखर वाढत नाही, तर ताणतणावात असल्यामुळे सुद्धा साखर वाढते. म्हणून एका अंगानं आपण कमी खातो, दुसऱ्या अंगानं सेन्सिटिव्हिटी मेंटेन केल्या जाते, तिसऱ्या अंगानं ताणतणाव कमी केला जातो, मानसिक स्थिरता वाढते, शारीरिक चपळता वाढायला लागते. या सगळ्या व्यवस्थित आपण विचार केला तर त्याचा अंतिम परिणाम काय होतो, तर आपल्याला जर होणार असेल तर तो मधुमेह टाळला जातो. आणि तो 45व्या वर्षी व्हायच्या ऐवजी तो टळतो, अन्यथा तो 55व्या वर्षी होतो. म्हणजे आयदर इट प्रिव्हेंट ऑर इट डिलेज. एकतर तो टाळतो किंवा तो पुढे ढकलला जातो. वयाच्या 45व्या वर्षी डायबिटीस आला, हार्ट अटॅक आला आणि नंतर 55 वर्षापर्यंत आपण काम करू शकू का चांगल्या पद्धतीनं, इफिशियंटली? नाही. त्याच्यामुळं आपल्या जीवनातली कार्यक्षमता सुद्धा वाढते. तसंच आहे ब्लड प्रेशरचं. ब्लड प्रेशरमध्ये काय होतं, आपल्या हृदय जोरजोरात काम करायला लागतं. कशामुळे? आपल्या रक्तवाहिन्यामध्ये कोलेस्ट्रॉल वाढतं. कोलेस्ट्रॉल वाढल्यामुळे काय होतं, आपल्या धमन्या ज्या आहेत किंवा रक्तवाहिन्या आहेत त्याची जी व्यास आहे, जी पोकळी आहे, ती हळूहळू कमी व्हायला लागते. त्या अरुंद व्हायला लागतात आणि कालांतराने ते एवढ्या अरुंद होतात की त्यातलं रक्तप्रवाहच होत नाही. आणि दुर्दैवानं त्याचा रक्तप्रवाह जर आपल्या हृदयामध्ये खंडित झाला, ब्लॉक झाल्या, तर मग हार्ट अटॅक येतो, स्ट्रोक होतो आणि तिथे मृत्यू माणूस मुखी पडतो. कितीतरी उदाहरणं आपण बघतो. योगाभ्यासाने होतं काय, कोलेस्ट्रॉलचं प्रमाण कमी राहतं, डायबिटीज आपल्याला दूर राहतो, कोलेस्ट्रॉलचं प्रमाण नियंत्रित राहतं, कारण खानपिनावर आपलं लक्ष राहतं, आपल्याला ताणतणाव कमी केला जातो. ह्या 2 पद्धती आहेत. योगाभ्यास करणं म्हणजे व्यायाम करणं, साऱ्या शरीराला चपळ ठेवणं. वरून होतं काय, एक टेक्निकल इफेक्ट सांगतो मी तुम्हाला. योगाभ्यासामुळे किंवा व्यायामामुळे आपल्या रक्तवाहिन्या ज्या असतात त्या एंडोथिलियल सेल्सनी बनलेल्या असतात आणि त्या एंडोथिलियल सेलमधून एक स्ट्रॉंग व्हेसोडायलेटर बाहेर पडत असतं, त्याला म्हणतो आपण नायट्रिक ऑक्साईड. आणि ते नायट्रिक ऑक्साईड एक्सरसाइजमुळे किंवा योगाभ्यासामुळे हे सिक्रेट होतं आणि त्या रक्तवाहिन्या डायलेट होतात आणि डायलेट झाल्यामुळे रक्तदाब हा कमी होतो. त्या वेसोडायलेटरमुळे, नायट्रिक ऑक्साईडमुळं आपल्या रक्तवाहिन्या ह्या लवचिक राहतात, नरम राहतात, फ्लेक्झिबल राहतात. आणि जेवढी आपली रक्तवाहिनी फ्लेक्झिबल राहील किंवा लवचिक राहील तेवढं रक्तदाब हा मेंटेन केला जातो. योगाचा हा टेक्निकल इफेक्ट तुम्हाला सांगतो आहे, इफेक्ट ऑफ एक्सरसाइज ऑन एंडोथिलियल सेल्स किंवा वॅस्क्युलर सिस्टम. अशा पद्धतीनं
आपला रक्तदाबसुद्धा नियंत्रित केला जातो. तिसरा आहे अस्थमा. अस्थमामध्ये होतं काय, कॉमन डिसिजेस 5-6 सांगितलेले मी. अस्थमामध्ये होतं काय, आपलं श्वसन संस्था ही ॲबनॉर्मल होते श्वसनाच्या क्रियेमध्ये. आपलं श्वसन हे एवढं जड व्हायला लागतं की वर्क ऑफ ब्रिदिंग किंवा श्वसनाची जी क्रिया आहे ती अतिशय कष्टप्रद होते. हे होतं काय, श्वास घ्यायलाही त्रास होतो आणि श्वास सोडायलाही त्रास होतो. कशामुळे, आपल्या ज्या काही वायू नलिका असतात, ज्या ब्रॉन्क्युल्स असतात, त्या अरुंद व्हायला लागतात. कारण आतमधून सूज येते. त्या अरुंद झाल्या, त्यातला चिकट पदार्थ जो असतो म्युकस ज्याला आपण म्हणतो, तो जास्त सिक्रेट झाल्यामुळे जी वायुवाहिनी असते ती अरुंद झाल्यामुळे श्वास घ्यायला आणि सोडायला खूप त्रास होतो. त्याच श्वास सोडायला अधिक त्रास होतो. एक्झलेशन बिकम्स व्हेरी एक्झर्टिव्ह. योग अभ्यासाने काय होतं, आणि हा आजार पूर्ण जीवनशैलीचा जरी नसला, अनुवंशिकता जरी त्याच्यामध्ये असली, तरीही योग अभ्यासाच्या माध्यमातून तो सुधारला जाऊ शकतो किंवा त्याची तीव्रता तरी कमी केल्या जाऊ शकते. लक्षात घ्या, प्रिव्हेंशन प्लस थेरप्युटिक प्लस सिम्प्टोमॅटिक. काही निवडक प्राणायामाच्या माध्यमातून आपण आपल्या अस्थमाला सुद्धा नियंत्रित ठेवू शकतो किंवा ठेवल्या जाऊ शकतं. आणि जर तो होणार असेल तर तो टाळला जातो नियंत्रितपणे. काय होतं, आपण जर कंटिन्यूली योग अभ्यास करत राहिलो, सूक्ष्म व्यायामाच्या माध्यमातून आपण त्याला दूर ठेवतो. कसं, आपल्या छातीचे जे काही सांधे आहेत, आपल्या मणक्यांचे जे काही सांधे आहेत, आपल्या खांद्यांचे जे काही सांधे आहेत, हे मोकळे राहतात. योग अभ्यासामुळे हे मोकळे राहतात. ह्या हालचाली सहज शक्य होतात. खूप स्थूलता असल्यावर काय होतं, आपलं पोट वाढतं आणि मग छातीचं फक्त शॉलो ब्रिदिंग होते. म्हणजे जिथं आपण 12 ते 15 वेळा श्वास घ्यायचो ना, तिथे 30 वेळा श्वास घ्यायला लागतो. आणि योगशास्त्र असं सांगतं, ज्याचा श्वास जास्त अधिक तीव्रतेने चालतो किंवा गतीनं चालतो, त्याचं आयुष्य तेवढं कमी असतं. फारसं उदाहरण देत बसत नाही मी, पण आपला श्वास हा शॅलो ब्रिदिंग होते आणि आपलं आयुष्य कमी कमी व्हायला लागतं. योगाभ्यासानं आपले हे सांधे मोकळे राहतात. योगाभ्यासाच्या माध्यमातून, प्राणायामाच्या माध्यमातून आपल्या ज्या काही रेस्पिरेटरी मसल्स आहे, श्वसनाच्या ज्या काही स्नायू आहेत, त्या सशक्त राहतात, तंदुरुस्त राहतात, सबळ राहतात, पुष्ट राहतात. सोबतच आपल्या रेस्पिरेटरी सिस्टमचं जे काही असेंब्ली आहे ती चांगली राहते. आपल्या व्हॉल्यूम्स आणि कॅपॅसिटीज ज्या आपल्या लंग्सच्या असतात त्या चांगल्या राहतात, मेंटेन राहतात. आपल्या लंग्सची जी काही रोगप्रतिकारक शक्ती असते नैसर्गिक, ती चांगली धष्टपुष्ट राहते, मेंटेन राहते. आपली जी फ्लेक्झिबिलिटी असते आपल्या छातीची, आपल्या सगळ्या स्ट्रक्चरची, ती मेंटेन केल्या जाते. लंग्समधलं जे टेन्शन असेल ते मेंटेन केलं जातं. एकंदरीत काय तर आपली श्वसन संस्था, हृदय संस्था ही मजबूत आणि सशक्त राहते आणि त्या माध्यमातून आपला हा अस्थमा रोग हा दूर आपण ठेवू शकतो किंवा त्याला डिले करू शकतो. चौथा जो आजार आहे मेटाबॉलिक सिंड्रोम, हे एक मिश्रण आहे आजारांचं. याच्यामध्ये 4 गोष्टी घडतात बघा, आणि त्या योगाभ्यासानं, मी सांगतो त्या योगाभ्यासामध्ये तेवढं सामर्थ्य आहे की या 4 गोष्टी दूर ठेवायचं. मधुमेह त्यात व्हायच्या मार्गावर चालू असतो. ब्लड प्रेशर हे वाढण्याच्या मार्गावर असतं. लिपिड जे की कोलेस्ट्रॉल, ट्रायग्लिसराईड असतं, ते हळूहळू वाढत असतं. 3. आणि चौथं म्हणजे आपल्या पोटाचा आणि कमरेचा घेर वाढत चालतो. अक्षरशः माणूस असं सफरचंदासारखं दिसतं, म्हणजे असं इथून थोडंसं निमुळतं आणि नंतर खाली गेल्यानंतर एवढं होतं. तुम्ही बघितलंय का, तसा असा शेप असतो असा, अक्षरशः ॲपलसारखं शरीर दिसतं. वजन वाढतं. आणि ह्या 4 गोष्टी जर झालेल्या असतील तर आपण म्हणू शकतो की मेटाबॉलिक सिंड्रोम आहे. आणि याची परिणिती कशात होते, जर आपण ते टाळलं नाही, तो प्रवास थांबवला नाही, तर तो कशात होतं, आपल्याला डायबिटीज होतो, आपल्याला हायपरटेन्शन येतं, त्याच्यानंतर आपलं लिपिड प्रोफाईल खराब होते, हार्ट अटॅक वगैरे 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 ह्या सगळ्या गोष्टी होतात. आपल्या हालचाली थांबतात. मेटाबॉलिक सिंड्रोम हे सगळं रिव्हर्स होतं. कारण आपली सजगता वाढते, आपली सतर्कता वाढते, आपली जाणीव वाढते, आपली अवेअरनेस वाढतो आणि त्यानिमित्तानं सगळ्या गोष्टी ह्या रिव्हर्स व्हायला लागतात योगाभ्यासाच्या दृष्टिकोनातून. पुढचा आहे सांधेदुखी. सांधेदुखी काय आहे, पूर्ण मस्क्युलोस्केलेटल सिस्टम जेव्हा खराब होती तेव्हा सांधेदुखी होते. आपलं शरीर, मी अनेकदा उदाहरण देताना सांगतो की आपलं शरीर हे एक प्रकारची झोपडी आहे. झोपडीला विविध प्रकारचे लाकडाचे बांधलेले असतात, बरोबर. तर बांधलेले असतात म्हणजे ह्या मसल्स, टेंडन, कार्टिलेज, लिगामेंट्स यांनी बांधलेले असतात. आणि जेव्हा हे लिगामेंट्स, कार्टिलेज किंवा टेंडन्स किंवा मसल्स ह्या जेव्हा वीक होतात किंवा त्यांची झीज होते, तेव्हा सांधा काय होतो,
हलतो सांधा, त्यातली जी अलाइनमेंट असते ती बिघडते, तिथे घर्षण सुरू होतं. ती घर्षण सुरू झाल्यामुळे तिथे इन्फ्लमेशन होतं, तिथे सूज येते. सूज झाल्यामुळे किंवा तिथे इन्फेक्शन झाल्यामुळे हे सांधे खराब होतात. हालचाल कमी होते. हालचाल खराब झाल्यामुळे आपलं वजन वाढायला लागतं. वजन वाढल्यामुळे एका विशिष्ट प्रकारच्या सांध्यावरती आपलं वजन अधिकचं पडायला लागतं. जेव्हा आपला हा गुडघा दुखतो तेव्हा आपण या गुडघ्यानं असं चालायला लागतो. म्हणजे सगळं वजन कुठे जातं आपलं? एका पायावरती येतं. म्हणजे आपल्या शरीराचं जे संतुलित वजनाचं विस्तारीकरण असतं त्याचं सगळं नायनाट होतो आणि एका शिफ्ट होतो. मग तो सांधा घासायला लागतो, तिथे वेदना व्हायला लागतात. योग अभ्यासातून होतं काय? तुमचं पोश्चर मेंटेन, मागच्या वेळेस सांगितलं चर्जन सरांनी की पोश्चरचं कसं आहे. मागच्या मसल्स वीक झाल्या, सगळी गडबड होते. आपलं पोश्चर बिघडलं की आजार चालू होतात. योगाभ्यासाच्या माध्यमातून आपल्या मसल्स सशक्त होतात, बळकट होतात, आपले सांधे अलाइनमेंटमध्ये राहतात, त्यातलं घर्षण जे होतं, त्याची झीज जी होती ती टाळली जाते. आणि अजून एक गोष्ट की बोन्सचं आरोग्य चांगलं राहतं. जसं जसं वय वाढतं तसं तसं ऑस्टिओपोरोसिस होतं. आपल्या हाडातील जे काही प्रोटीन्स असतात किंवा कॅल्शियम असतं, फॉस्फेट असतं, हे सगळं बाहेर निघायला लागतं. ऑस्टिओपोरोसिस होतं, बोन्स ठिसूळ होतात, थोडं पडलं की लगेच फ्रॅक्चर व्हायला लागतं. एक ते उदाहरण सांगताना मी बऱ्याचदा सांगितलेलं आहे की जे ॲस्ट्रॉनॉट असतात ना, जे अंतराळ यात्री जे असतात, जसं जसं वर गेलेलं असतं तसं तिथे गुरुत्वाकर्षण शक्ती नसते. मग गुरुत्वाकर्षण शक्ती नसल्यामुळे काय होतं? आपल्या शरीराचं वजन आपल्या बोन्सवर पडत नाही. म्हणजे आपलं शरीर हलकं होतं, आकाशात आपण तरंगतो. म्हणजे आपल्या बोन्सवर आपल्या शरीराचं वजन पडतं का? तर नाही. म्हणजे प्रेशर आपल्या बोन्सवर पडत नाही. आणि अभ्यासाअंती असं लक्षात आलेलं आहे की जे अंतराळ यात्री 6 महिने वर्षभर राहिले आणि ते खाली आले तेव्हा त्यांचं बोन्स डेन्सिटी जी असते, बोन मॅरो डेन्सिटी, BMD म्हणतात त्याला, किंवा बोनची डेन्सिटी आपण म्हणूया, ती कमी झालेली दिसलेली आहे. आणि मग 6 महिने ते खाली आल्यानंतर मग त्यांनी परत एक्सरसाइज सुरू केला किंवा ते सामान्यपणे जरी राहिले तर हळूहळू ती बोन डेन्सिटी हळूहळू परत वाढलेली लक्षात आली. याचा अर्थ काय? याचा मतेचा अर्थ काय? तर आपल्या शरीरावरच्या किंवा आपल्या बोन्सवरती जर प्रेशर देत राहिलो तर आपले बोन मजबूत राहतात. योगाच्या माध्यमातून जेव्हा आपण 1-2 मिनिटासाठी वृक्षासन करतो किंवा नटराज आसन करतो किंवा कुठलंही आसन करतो, उभे राहतो, तेव्हा होतं काय? आपल्या शरीराचं वजन आपल्या एका विशिष्ट बोनवरती आपण काही मर्यादित काळासाठी ठेवतो आणि त्याला प्रेशर देतो. आणि प्रेशर दिल्यामुळे होतं काय? मी जेव्हा वजन उचलतो ना, ते मसलवरती पडतं आणि मसलच्या माध्यमातून त्या बोन्सवरती पडतं इनडायरेक्टली, आणि बोन आपले स्ट्रॉंग व्हायला लागतात. जेव्हा बोनला कळतं ना, मेंदूला कळतं की या मसलच्या द्वारे या बोनवर वजन पडायला लागलं, तेव्हा तिथून सूचना येते की आता तुमची स्ट्रेंथ वाढली